आणि आता या बुलेटिनमध्ये 36 जिल्हे 50 बातम्या बघूयात। पुणे शहरात पाणी कपातीच्या काळात नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कारवाई होणार। पाणी कपातीच्या काळात दक्षतेसाठी महापालिकेकडून पथकं तयार। छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्सून लांबल्यामुळे मराठवाड्यात पाणी टंचाईची चिंता वाढली। जायकवाडीचं पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय। मराठवाड्यातील 11 मोठ्या धरणांमध्ये सध्या 38.80% पाणीसाठा उपलब्ध। पावसाअभावी निम्मा जून महिना कोरडाच। पुण्यामध्ये यापूर्वी 2014 मध्ये हीच परिस्थिती उद्भवली होती। पुण्यामध्ये यंदा पूर्वमोसमी पावसानंही निराशा केली। मान्सूनच्या आगमनाचे संकेत घेऊन येणारा हा पाऊस यंदा जूनमध्ये बरसलाच नाही। बीडच्या परळीसह 15 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नागापूर धरणामध्ये 30% पाणीसाठा शिल्लक। पाणी कमी असताना सुद्धा हजारोंच्या संख्येनं अवैध विद्युत पंपाद्वारे शेतकऱ्याचा धरणातनं पाणी उपसा सुरूच। कारवाई करण्याची मागणी। आमदार सुरेश धस यांच्याकडून आमदार प्रकाश सोळंके यांची भेट। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची माहिती। मुंडे भावा बहिणींना आपल्या विरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप प्रकाश सोळंके यांनी केला होता। अकोल्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेसला मोठा धक्का। 10 नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश। बार्शी टाकळी नगरपंचायतीमधील काँग्रेसचे 4, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 तर 4 अपक्ष नगरसेवकांनी हाती शिवसेनेचा झेंडा घेतला। डोंबिवलीत नागरिकांनी महावितरणच्या मीटर केबिनला टाळं ठोकलं। स्मार्ट मीटर विरोधात डोंबिवलीकर आक्रमक। नागरिकांकडून महावितरणला आंदोलनाचा इशारा। स्मार्ट मीटरविषयी व्हायरल होणाऱ्या संदेशावरून ग्राहकांमध्ये संभ्रम। संदेश मिळाल्यानंतर 48 तासात स्मार्ट मीटर बसवण्यात येणार असा मेसेजमध्ये उल्लेख। ग्राहकांनी संताप व्यक्त केल्यानंतर महावितरणनं दावा फेटाळला। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला मुदतवाढ। विमानतळाचं भूसंपादन आणि मोबदला स्वीकारण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 30 जूनपर्यंतची मुदतवाढ मिळण्याची प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मागणी केली होती। मुंबईतील HIV रुग्णांचे मृत्यू वाढले। मागील 2 वर्षात 1000पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू। HIV रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण कमी व्हावं यासाठी आरोग्य विभागाकडून विविध प्रयत्न सुरू।